स्थायी समिती सभा दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी या ठिकाणी 11 वाजता होत असताना सर्व सभासदांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. रुपये 5 लाखापेक्षा विषय क्रमांक 1 रुपये 5 लाखापेक्षा जास्त परंतु 25 लाखापेक्षा कमी खर्चाच्या कामासंबंधी केलेल्या कराराबाबत आयुक्तांचे दिनांक 21/1/2024 चे पत्र क्रमांक नवी मुंबई महापालिका उद्यान 61/2024 अन्वये दप्तरी या ठिकाणी दाखल करत आहे. 1 नंबरचा प्रस्ताव आपण या ठिकाणी दप्तरी दाखल करत आहोत. विषय क्रमांक 2 रुपये 5 लाखापेक्षा जास्त परंतु 25 लाखापेक्षा कमी खर्चाच्या कामासंबंधी केलेल्या कराराबाबत हा देखील या ठिकाणी आपल्या सर्वांच्या संमतीनुसार दप्तरी दाखल करत आहोत. विषय क्रमांक 3 स्थायी समितीला अशी शिफारस करण्यात यावी की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नव्याने नियुक्ती होणारे अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षिकेनंतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना नॅशनल पेन्शन स्कीम लागू करणे तसेच दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेत नियुक्त झालेले अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतरानंतर कर्मचारी यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना डिपेंड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम केंद्र शासनाची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये वर्ग करण्याबाबत या विषयासंदर्भात हा 3 नंबरचा विषय आहे. आपल्याला कोणाला याच्या संदर्भात काही बोलायचं असेल तर बोलू शकतो. या विषयावर प्रशासनाने माहिती द्यावी. अजून काय पर्याय वगैरे काय? सर्व सदस्यांना याविषयी आपण सविस्तर जरा माहिती देण्यात आहे. मान्य सभापती महोदय आणि सर्व सन्माननीय नगरसेवक, आज जो स्थायी समिती पुढे विषय आहे चर्चेसाठी दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून जे शासकीय सेवेत आलेले आहेत असे विहित मार्गाने नियुक्त झालेले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी राज्य शासनाने BCPS म्हणजे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही लागू केलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या पूर्वीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन योजना आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला महानगरपालिकेचं अंशदान 10% आणि कर्मचाऱ्याचं अंशदान 10% असं हे होतं सुरुवातीला. नंतर वित्त विभागाने GR काढला की महापालिकेचं किंवा नियोक्त्याचं अंशदान जे आहे ते 14% करावं आणि एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन हे 10%. तर सध्या त्याप्रमाणे कार्यवाही करतो आपण. त्यानंतर नगर विकास विभागाने GR काढला की बऱ्याच महापालिकांमध्ये हे अंशदान रकमेमध्ये एकवाक्यता नव्हती. मग 22 फेब्रुवारी 22 GR काढला की सरसकट सर्व मनपा यांनी महापालिकेचं अंशदान हे 14% ठेवावं आणि कर्मचाऱ्याचं अंशदान 10%. तर त्याप्रमाणे सध्या आता 24% अंशदान आपण ते एम्प्लॉईचं 10%, मनपाचं 14% असं आपण बँकेमध्ये वर्ग करतो. आणि याच्यामध्ये आता ही 15 पासून लागू झालेली आहे म्हणजे वर्ग करण्यात आलेली आहे. BCPS ही योजना केंद्र शासनाच्या नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये 15 पासून वर्ग केलेले आहे. त्यानुसार आपण आता यांचे जे सध्या आपल्याकडे अकाउंट आहे हे अकाउंट NPS ट्रस्ट आहे किंवा त्याच्यामध्ये पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि NSDL यांच्या सहकार्याने आपण ह्या एम्प्लॉईचं NPS ट्रस्ट सोबत करारनामा करायचा. त्यानंतर त्यांची नोंदणी करायची NSDL कडे. ही नोंदणी केल्यानंतर त्यांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर देण्यात येणार आणि त्यानंतर मग ती त्यांचे खाते ओपन करून आता आपल्याकडे जी जमा रक्कम आहे सध्या हे कॉन्ट्रीब्युशन विविध बँकांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा केलं जातं FD स्वरूपात किंवा
तर त्याला इंटरेस्ट त्या त्या बँकेच्या याच्यानुसार सध्या मिळतो. याचा उद्देश जो आहे की हे 24% जे औषधान जमा होणार आहे एनपीएस मध्ये, तर त्याच्यामध्ये ही रक्कम NSDL कडून स्टॉक मार्केट, इक्विटी, बॉन्ड मार्केट वगैरे याच्यामध्ये गुंतवली जाणार आहे. तर त्याच्यातून यांना एम्प्लॉईला परतावा म्हणजे ह्या आपल्या एफडी किंवा याच्यापेक्षा जीपीएफ पेक्षा पीपीएफ पेक्षा चांगल्या जास्त दराने मिळेल असा हा प्रस्ताव आहे. तर हे कर्मचाऱ्यांच्या फायद्याची योजना आहे आणि शासनाने सर्वांना ती लागू केलेली आहे. फक्त यांचे सध्या जे खाते आहेत आपल्याकडे ते खाते त्याच्यामध्ये वर्ग करून ती रक्कम तिकडे जमा करून त्यांना तो बेनिफिट देणे हा उद्देश आहे. तर आपल्याकडे सध्या याच्यामध्ये DCPS योजना ज्यांना लागू आहे असे एकूण 1788 अधिकारी कर्मचारी आहेत. त्याच्यामध्ये प्रायमरी आपले शिक्षण विभागाचे 325 आणि इतर 1463 असे एकूण 1788 अधिकारी कर्मचाऱ्यांना या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे. याच्यामध्ये आता मंथली एवढ्या सगळ्या एम्प्लॉईचं मंथली कॉन्ट्रीब्युशन 2,55,73,000 इतके आहे आणि वार्षिक जवळजवळ 31 कोटी आहे. तर ही रक्कम एनपीएस मध्ये त्या अकाउंट मध्ये जमा करून त्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे. फंड मॅनेजरकडे थोडक्यात ती NSDL कडे गुंतवली जाणार आहे. मध्ये या ठिकाणी ही जी DCPS मध्ये गेल्यानंतर आता ज्या कर्मचाऱ्याला तो हयात नसला तर त्याच्या वारसांना पेन्शन त्या ठिकाणी प्राप्त होत होती. त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव आहे का? समजा एखाद कर्मचारी मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाला हे अंशदान भेटू शकेल का? ही तरतूद आहे का? याच्यामध्ये सर रिटायर होताना कर्मचाऱ्याच्या खात्यावर जी रक्कम जमा आहे त्याच्यापैकी त्याला 60% रक्कम काढता येण्याची तरतूद आहे आणि 40% रकमेतून त्याला पेन्शन चालू राहील. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांना फॅमिली पेन्शनची व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये फॅमिली पेन्शन दिली जाणार आहे अशा केसमध्ये. पीएफ मध्ये याचा फरक आहे. प्रॉव्हिडंट फंड हे वेगळं आहे, त्याला इंटरेस्ट रेट वेगळा आहे, परंतु हे DCPSच्या बाबत आहे फक्त. कारण हे DCPS ज्यांना लागू झालं 1 नोव्हेंबर 5 पासून त्यांना ग्रॅच्युटी नाही, GPF नाही आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन प्लस आपलं कॉन्ट्रीब्युशन अशी ही स्कीम आहे. तर त्यांना GPF वगैरे नाही आहे. नाही म्हणजे ते GR मध्येच आहे, त्यांना GPF नाही, ग्रॅच्युटी नाही. त्या कॉन्ट्रीब्युशन मधून दोन्ही कॉन्ट्रीब्युशन मधून त्यांना पेन्शन दिलेलं आहे. कर्मचाऱ्यांना या स्कीमच्या संदर्भामध्ये आपण अवगत केलेलं आहे का? किंवा त्यांची मान्यता या ठिकाणी घेतलेली आहे का? तर मी जुनं रेकॉर्ड पाहिलं, कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती की शासनाने काहीतरी अभ्यासगट नेमलाय तोपर्यंत हे थांबव वगैरे, परंतु तसं काही पुढे त्याच्यानंतर काही त्या संदर्भातलं GR दिसत नाही आणि त्याच्यानंतर म्हणजे हे अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये तर काही कम्युनिकेशन नाही. गव्हर्नमेंटची SIP आहे, बरोबर आहे ना? शासनाची SIP कर्मचारी प्रतिनिधींचं बोललं पाहिजे आहे. एक मीटिंग आपण कधीच ठेवू. चॅनल असेल सदस्य महोदय,
या ठिकाणी 3 नंबरचा जो विषय आहे अंशतः निवृत्ती वेतन आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन या संदर्भामध्ये आपण सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत एक बैठक करून आपण याची पूर्ण माहिती घेऊन आपण हा विषय नंतरच्या मीटिंगमध्ये घेऊ. तोपर्यंत हा विषय आपण या ठिकाणी स्थगित करत आहोत. आपल्या सर्वांच्या संमतीनुसार हा विषय या ठिकाणी स्थगित झाला असं मी जाहीर करतो. क्रमांक 4 त्या ठिकाणी वाशी विभागातील सेक्टर 16 येथील MTNL गेट ते वाशी विभागाच्या कार्यालयापर्यंत घसार व पदपातळीची सुधारणा करणे. मला बोलायचं असेल तर हा विषय सदर मध्ये या ठिकाणी जाहीर करतो. बोलतो काय ऑब्जेक्शन विषय आहे आपली समज असेल तर विषय क्रमांक 5 ते 41 पर्यंत या ठिकाणी आपल्या सर्वांची जर समज असेल तर बोलून पण मंजुरी टाकली तर या ठिकाणी विषय क्रमांक 5 विषय क्रमांक 5 ते 20 पर्यंत या ठिकाणी मंजुरी टाकत आहोत. ज्यांना मंजूर आहे त्यांनी हातवर करून मंजुरी आहे. सर्वांमध्ये विषय क्रमांक 5 ते 20 पर्यंत मंजूर. विषय क्रमांक 21 बेलापूर विभागातील महापौर निवास वातानुकूलित यंत्रणा बसवणे बंद. या संदर्भामध्ये कोणाला बोलायचं आहे? येस या ठिकाणी सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सचिव मॅडम, सर्व सन्माननीय सदस्य अधिकारी वर्ग, सन्माननीय सभापती महोदय, बेलापूर विभागातील महापौर निवास वातानुकूलित यंत्रणा BRV लावणे. तर हा जरा माझ्या प्रभागातला विषय आहे, त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने मी बोलू इच्छिते की आता हा अंदाजी 48,72,444 रुपयाचा आहे. तर सन्माननीय सभापती महोदय, सन 2020 पासून डिसेंबर 2025 पर्यंत तर इथे तर आपले महापौर नव्हते. तर त्याच्यामध्ये मला थोडासा प्रश्न माझा असा होता की ह्या आपण तर देखभाल दुरुस्तीचं तर आपलं आहेच, आपण करतोच वार्षिक देखभाल दुरुस्ती. मग आता परत हे नव्याने आणायचं आणि चेंज करायचं, तर याचं काय, याच्याबद्दल मला तर थोडासा खुलासा करा. खरंच ते वातानुकूलित बिघडले कशा पद्धतीने, काय झालंय ते दुरुस्ती, सर्व्हिसिंग, सुटे भाग आणि ऑलरेडी आपण वार्षिक सगळे महापौर निवास तर जवळपास गेले 6 वर्ष बंद होत. त्याच्यामुळे आणि हे जे AC लावलेले हे जवळपास 20 वर्षापूर्वी लावलेले सगळे, त्याचं लाईफ पण संपलेलं होतं. त्याच्यामुळे आपण हे पूर्ण ऑटोमॅटिक आधीचे AC स्प्लिट AC होते, आपण आता हे VRV म्हणजे आपल्याकडे जशी सेंट्रल सिस्टम असते ना तशी सिस्टीम केलेली आहे आपण, आणि ही नव्याने केलेली. टेंडर काढले, टेंडर काढले, हे झाल्यानंतर आपण ते आणि जुनं ते खराब झालंय त्याचं काय आपल्याकडे आहे का? जुनी AC खराब झालेली आपण म्हणतात टेंडर मध्ये आपण टाकलेलं असतं की जुन्या बायबॅक काय त्याची कॉस्ट हे करून एस्टिमेट करतो. आणि पाटीलताई, आपण ज्या विषयावर आपण बोलत आहोत, आपण घरी जरी आपण एक सर्वसाधारण AC लावायची म्हटलं तर ती कालांतराने खराब होते. आता हे 20 वर्षापूर्वी लावलेले आणि आपल्याला ठीक आहे तरी पण नाही, पण काही गोष्टी ठीक आहे, पण आता आपल्याला आपलं हे आता आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या तर सगळ्या गोष्टी आपल्याला नाही, आणि तुमचं 100% बरोबर
100% तुम्हाला या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या तुमच्या सर्व प्रश्नांची या ठिकाणी शहर अभियंता साहेबांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे तुमचं समाधान म्हणून हा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहमतीने मंजुरी टाकत आहे. ज्यांना मंजूर असेल त्यांनी आग्रह करावा. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या वतीने हा विषय मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 22 ते 30 31 विचार बोला. 22 ते 30 या ठिकाणी मी मंजुरी टाकत आहे. ज्यांना मंजूर असेल त्यांनी आग्रह करावा. 22 ते 30 हा विषय मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 31 तुर्भे येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करणे व्यवस्थित कंत्राटदार मंजुरी या ठिकाणी आपण टाकत आहोत. त्या संदर्भामध्ये सन्मानित सर्व सदस्य मान्य अध्यक्ष सर्व अधिकारी तुर्भे येथील घनकचरा प्रक्रिया स्वतःच्या दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे यावरचा हा प्रस्ताव असून हा प्रस्ताव आपण म्हणजे या 3 वर्षात टेंडर काढलेलं होतं. 2 वर्ष त्याचे संपलेले होते म्हणून आपण 6 महिने एक्सटेन्शनसाठी आपण हा प्रस्ताव आणलेला. आता त्या ठिकाणी आपण कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्याचा नवीन निविदा दिलेली आहे. त्याचे कार्य सुरू झालेले आहे. तो प्रकल्प कार्य सुरू होईपर्यंत म्हणून आम्ही हा 6 महिन्याचा एक्सटेंड केला होता. तो प्रकल्प करानावा आणि कार्य झाल्यामुळे तो जेवढ्या लोक सुरू होईल तर हे आपण 3 महिन्यात संपला तर 3 महिन्यापर्यंत एक्सटेंड देऊ. जिथपर्यंत चालू असेल तिथपर्यंत करू. विषय क्रमांक हा जो 31 आहे घनकचऱ्याचा त्या संदर्भामध्ये हा दुसरा नवीन जो आपला किंवा जो नवीन काम पाहणार आहे हा सुरू होईल तो जोपर्यंत या ठिकाणी त्याला कामाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत हा तो कार्यरत राहील. तर या विषयाला मी मंजुरी टाकत आहे. ज्या नावावर त्यांनी मंजूर करा. आणि ते पहिलीच स्थायी समिती पत्रकारांना आणि त्यावेळेस सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य अधिकारी वर्ग, मला थोडा या विषयात खुलासा हवा सभापती की आपण जो आता विषय आणलेला आहे तुर्भे येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे आपण हा जो एक्सटेन्शनचा टेंडर काढलेला आहे जे आता अमृत एंटरप्राइजेसला आपण हे काम खर्च होतो आणि आता जसं सांगितलं की आपण याचा गरज पडते. तो आपण R&D इन्फ्रा एक 5 लाख खुर्च्या केल्या तर त्या R&D ला आपण जे काम देतोय लाख रुपयाच्या मध्ये कितीचं काम आपण कशा पद्धतीने देतोय 1 लाख रुपयामध्ये 20-25 आपण जे म्हणतोय की आपण 1 लाख रुपयाला जे आता टेंडर काढलेलं आहे ते आपण 3 महिन्यात संपेल जसा तो कार्यकाळ संपेल किंवा म्हणजे ते एक्झॅक्ट क्लिअरिफिकेशन आपण काय करणार कारण की एका ना सभापती एका विषयात 2-2 आपण एका विषयाला 2-2 तिथे काढण्यासारखी प्रक्रिया नको व्हायला म्हणून मी म्हणतोय की आपण जो काय हे पण महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. हे पण आली पाहिजे चर्चा. ही पण चर्चा चालू आहे. असं नको व्हायला की भविष्यामध्ये ते पोलीस जसं पोलीस हॉस्पिटल आपल्याला कुठल्याच गोष्टीला ऐकत नाही आणि महासभेमध्ये त्याची चर्चा झाली आज आपल्याला ते 4-8-10 देतात त्या ठिकाणी भेट देतात त्याच्या पद्धतीचं उद्या त्याच्यावरून R&D वाला आपल्याला त्रास देणार नाही. आणि त्या ठिकाणी जे आपलं घनकचरा प्रक्रिया ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आपली काही पालिकेची वस्तू होत्या कोणाच्या परवानगी कोणी परवानगी दिली थोडं मला सर्व सदस्य R&D इन्फ्रामध्ये आपण काम केलेलं आहे. हे विकसित काम त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे आणि हे काम PPP तत्व आहे. PPP तत्वामध्ये साधारणतः टोटल हा प्रोजेक्ट 2100 कोटी आहे. कचऱ्यापासून गॅस तयार करणे, कचऱ्यापासून कोल तयार करणे, कचऱ्यापासून शेवटच्या टप्प्यामध्ये आपण वीज निर्मिती पण करायचा त्याच्यामध्ये प्रोजेक्ट आहे. तो नंतर करणार आपण तसे तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण ओल्या कचऱ्यापासून हे करणार बाय
तुम्ही वेस्ट टू एनर्जी ऍड करता हा. ना तर तो फेज 2 आहे. हा फेस या फेज मध्ये आपण फक्त वेस्ट टू गॅस करतो. वेस्ट टू एनर्जी आपण नाही जाणार. पहिल्या 2100 करोड वाटतो तो काय. बरोबर पहिला टप्पा हा साधारणतः 800 कोटी रुपयाचा असेल. त्याच्यामध्ये 30% महापालिका देईल, 70% कॉन्ट्रॅक्टर खर्च करेल त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये मग गॅस तो विकेल, त्याचं शेअरिंग असेल गॅसच्या ह्याच्यातनं. प्लस आपल्याला हे प्रोजेक्ट करायला जागा लागणार आहे, तर त्याच्यातलं जुने जे सेल्स आहेत ते बाय मायनिंग म्हणजे ते कचरा काढून आपल्याला तो दिला खाली करायला पाहिजे. ह्या सर्व प्रक्रिया. त्याच्यामुळे आता ते त्यांची आता मशिनरी यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही आता हा सध्या जो अमृतचं काम चालू आहे त्यांचं काम सुरू झालं की डुप्लिकेशन वर फाईल नको. अमृतचं काम बंद होईल, ह्यांचं काम चालू आहे. ह्यांचा जो रेट आहे आता जो मागच्या टेंडरचा जो रेट आहे आपला कचरा वरी करायचा तो साधारणतः 550 रुपयाच्या आसपास प्रति मेट्रिक टनचा आहे. हा पीपी प्रोजेक्ट मध्ये तो 350 रुपयाचा आहे. म्हणजे महापालिकेचा फायदा आहे. हे काम जेवढं लवकर सुरू होईल तेवढा आपला फायदा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही हा लवकरात लवकर सुरू करायचा प्रयत्न करणार. आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं जागा तुम्ही जा, तुमचं आता ऑफिस सुरू करायला लागते. या सगळ्या गोष्टी महापालिकेप्रमाणे चालू आहेत. सन्मान्य सदस्य मरीजर आपलं तो अमृतवाला जो पहिला करत होता त्याला आपण आता हा जोपर्यंत आरएनबी वाला चालू नाही करत आहे तोपर्यंत हँडओव्हर आपण करत नाही तोपर्यंत तो त्याचं सर्व देखभाल वगैरे तो बघणार. आपण लवकर या जो आरएनबी वाला आहे तो जोपर्यंत चालत घेत नाही तोपर्यंत हा विषय मंजूर झालेला आहे. तरी सुद्धा आपण आपलं समाधान या ठिकाणी केलेलं आहे. 32 वाशी डांबरीकरण या ठिकाणी विषय क्रमांक 32 ते 41 पर्यंत कोणाला बोलायचं असेल केला मंजूर केला. विषय क्रमांक 32 ते 38 या ठिकाणी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर सर्वांमध्ये मंजूर झाला होता या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 39 39 वरती हा जो प्रस्ताव ऍक्च्युली आणलेला आहे हा गोंधळबादचं मध्ये मेजर रिपेअरिंग केलं होतं 2020 मध्ये 20 ते 23 हे सुरू ऑपरेशन करायला होता ऑपरेशन तर हे ऑपरेशन मेंटेनन्स नव्याने टेंडर काढले होते ऑपरेशन मेंटेनन्सचे, परंतु त्याला रिस्पॉन्स आला नाही. नंतर मग आपण त्याच्या पीपीपी टेंडर काढले होते. पीपीपी म्हणजे त्यांनी सगळं मेंटेनन्स करावं, कलेक्शन करावं आणि महापालिकेचे पैसे द्यावे. तर ते टेंडर पण रिटेंडर झालं आणि रिटेंडर झाल्यानंतर आता नव्याने ते मध्ये टेंडर काढलं होतं, पण त्याचे पीपीपी एक्सपर्टचे रिमार्क केले, काही नवीन काही त्याच्यात शासनाकडनं परिपत्र आले, त्याच्यावरती निवेदन फाईन झालेलं नाही. पण हे आता जे आहे वाढीव खर्च फक्त तो ह्याचा आहे ऑपरेशन मेंटेनन्सचा आहे. मध्ये टोटल जो प्रस्ताव होता ना इन्स्ट्रुमेंट पण चेंज झाले, भरपूर रिपेअरिंग पण झालं त्याच्यामध्ये. आणि आता फक्त ONM साठी प्रस्ताव आहे आणि टोटल खर्चामध्ये ज्यावेळेस ते रिपेअरिंग झालं त्यावेळेस त्याच्यात ONM चा भाग होता. ONM संपल्यामुळे ते परत आणलेलं आहे. ठीक आहे. मला पण बोलायचं ते वंडर पार्क मध्ये सभापती महोदय वंडर पार्क मध्ये जे इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत काही म्हणजे ते काय बोलतात ते खेळणे आपण राईड्स बरेच लावलेले आहेत त्याच्यापासून काय आपल्याला उत्पन्न वगैरे मिळतंय का नाही. आणि ते चार्जेस घेतात पण त्याचं उत्पन्न मिळवून काय ह्याच्यातून त्या उत्पन्नातून आपला खर्च भागतोय की आपल्याला पैसे टाकावे. साधारणतः म्हणजे एक्झॅक्टली उत्पन्न आता आकडा नाही, पण साधारणतः उत्पन्न आणि त्याचा खर्च मेंटेनन्सचा खर्च आहे तो साधा इक्वल होतो.
साधारण 5-5.5 करोड रुपये आपल्याला उत्पन्न मिळतंय आणि तेवढाच खर्च होतो आपला. पण मग मागच्या वेळेस PPP ची प्रक्रिया केली होती, त्याच्यामध्ये टेंडर आलं होतं की तो सगळं खर्च करेल आणि महापालिकेला 5 करोड रुपये उत्पन्न होते. पण त्याच्यात ते अटी शर्ती वगैरे सगळ्या थोड्या व्यवस्थित नव्हत्या म्हणून ते रिटर्न केलं होतं. खर्च न करता महापालिकेला उत्पन्न मिळत असेल आणि चांगली सुविधा मिळणार 3 महिन्यात होणार आहे का? ठीक आहे तुम्ही हा? आणि गौरसाहेब यांच्या विचारानंतर चर्चेनंतर निरसन करून या ठिकाणी हा विषय मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये हा विषय मंजूर झाला होतो. विषय क्रमांक 40 आणि 41 हा विषय मी या ठिकाणी तुम्हाला बोलायला असेल तर मंजुरी करतो. सर्वांमध्ये हा विषय मंजूर झाला. भरलेल्या मीटिंगमध्ये काही संक्षिप्त ठराव तातडीचे विषय आलेले आहेत. 42 ते 51 पर्यंत या ठिकाणी तुम्ही सर्व मंजुरी आहे ना चुकीची आहे. स्थायी समितीचा नियम काय आहे? जर अजेंडा त्या ठिकाणी प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही आयत्या वेळेला घेऊन कशा पद्धतीने अभ्यास करणार? परत त्या ठिकाणी करू नका. नाही, माझं म्हणणं त्या ठिकाणी प्रशासनाला जर वाटत होतं तर ज्या पद्धतीनं हे प्रस्ताव आले त्याच वेळी त्यांनी प्रस्ताव द्यायला पाहिजे होते. एका हप्त्यामध्ये त्या ठिकाणी काही फरक पडणार नाही, पण ही तुम्ही सवय लावाल तर चुकीचं होईल. माझा त्याला हरकत आहे. मॅडम या ठिकाणी ज्या वेळेला आपण हा विषय आम्हाला वाचायला मिळालं ना, अभ्यास करायला नाही काही महत्वाचं असेल शहराच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी महत्वपूर्ण तर आपण त्या ठिकाणी घ्यावं. परंतु आज हा अत्यंत ताकदीचा आज आपण या ठिकाणी जे विषय या ठिकाणी आपण जे तातडी आलेले आहेत त्या आपण या ठिकाणी स्थगित घेऊ, पुढच्या मिटिंगला घेऊ. परंतु अत्यावश्यक होती ते आले नाही इथं. या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा एक विषय आहे पगाराचा. ते असू द्या, तर तुम्ही तातडीच्या विषयाची सवय लावू नका. नाही, यापुढे कुठल्याही विषय सचिव मॅडम आपण कुठल्याही डिपार्टमेंटचा जर विषय तातडी झाला तर आपण तातडीच्या बैठकीमध्ये विषय यापुढे घेण्यात येऊ नये आणि घेऊ नये. आजच्या या मीटिंग मध्ये हे तातडीचे विषय आहेत आपण या ठिकाणी स्थगित ठेवत आहे. सदर हा बोला. आपण एक घेऊया ना, आज किती 8 दिवस झाले आरोग्य अधिकारी नाही आहेत साहेब आपल्याकडे. जर अजेंडाच्या आता आपली झालेली आहेत, आपण इतर विषयाची चर्चा करू शकतो. आणि आपल्या आरोग्य अधिकारी नाही, खेदाची बाब आहे साहेब. सगळे लोक येतात तिथे आरोग्य अधिकारीच नाही आहे. हा आपला पण ही आरोग्याशी निगडीत आहे साहेब. आता स्थायी समिती आहे आपली अर्जंट, आणि आपण ते तातडीचे विषय ते आपण घेऊ शकतो. जे नागरिकांना आवश्यक आहे त्या संबंधी बोलू शकतो सर. पाटील ताई, आपण हा विषय अजेंडावरती विषय संपलेले आणि आपण तुमची तळमळ समजते आरोग्य संदर्भामध्ये, पण आपण त्यांच्या संदर्भात सगळे आपले सदस्य आहेत ते सतर्क आहेत. लवकरात लवकर त्या सध्या आपण त्या गोष्टी संदर्भात आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण लवकरात लवकर या गोष्टीची गांभीर्याने लक्ष देऊन करून घेऊ. खरं तर काही विषयाच्या अनुषंगाने आपण बोलू शकतो. नांदी आरोग्य केंद्र होतं, पण परंतु तिथे आपल्याला आरोग्य अधिकारी असणं आवश्यक आहे साहेब. या ठिकाणी अजेंडावरती पद्धत नाही असं कसं. जे अर्जंट विषय आहेत ते आपल्याला बोलणं गरजेचं आहे. आपण मागे बोलत होतो विषयाच्या अनुषंगाने.
आमचे आहेत माझे महापौर, आपण बोलत होतो ना स्टँडिंगला, आरोग्याच्या दृष्टीने किंवा आपल्या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येकाच्या प्रभागातले काही अडचणीच्या समस्या असतील. पाटील नाही 2 मिनिटं ऐका ना. आज या ठिकाणी आपल्या आता पत्र मिळाले मंदाकिनी म्हात्रेताईंचा आज रजेचा अर्ज आला. या ठिकाणी त्यांचा पाटीलताई तुमची तळमळ मला समजते आणि आपण सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक या ठिकाणी सगळे सदस्य सतर्क आहात. आपण सगळ्या बाबतीत प्रत्येक प्रशासनाला त्या बाबतीमध्ये या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि सगळे पुढे सुरळीत सगळ्या गोष्टी चाललेल्या दिसतील आपल्याला आणि पूर्णपणे लोकांच्या हिताचे चाललेल्या दिसतील. त्यामुळे तुमची तळमळ आमची तळमळ नाही का, सगळ्यांची तळमळ आहे. सगळ्यांची तळमळ आहे, म्हणूनच परंतु हा विषय त्या घेतला बाबतीत हा विषय आपल्याला. या विषयावरती आरोग्य अधिकारी आपल्याला अजेंडावरती विषय संपलेला अजून या संदर्भात आजची ही सभा संपली अशी जाहीर करतो. सन्माननीय आयुक्तांनी धन्यवाद. केलं पाहिजे.